या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर नाराजीचा सूर असा कुठलाही आवळू नये असं सुद्धा आपण आता पाहतोय। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। बातमी दक्षिण मुंबईतून आहे। दक्षिण मुंबईतील बंडखोरी रोखण्यास नार्वेकरांना यश आले। भाजपचे बंडखोर कमलाकर दळवी हे आज अर्ज मागे घेत आहेत। हर्षिता नार्वेकरांविरोधात त्यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला होता। संजय राऊतांनी आरोप केले आणि नार्वेकरांनी ते फेटाळून लावले। पक्षाबद्दल आपली श्रद्धा जी आहे ती व्यक्त करत असताना आज असेच एक भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री कमलाकर दळवी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ आज आपली उमेदवारी अर्ज परत घेतलेला आहे। त्याबद्दल पक्षाच्या वतीने मी त्यांचे आभारही मानतो आणि त्यांचे कौतुकही करतो। छुपी बेरोजगारी लाभलेली आहे आणि त्यामुळे कुठचाच करायला काम नसल्यामुळे आता त्यांना पवारसाहेब उभे करत नाहीत, राहुल गांधी किंमत देत नाहीत, उद्धव ठाकरेंनी लांब करण्याचा सुरू केलेला आहे। त्यामुळे स्वतःचं अस्तित्व कुठेतरी टिकवण्यासाठी ते असे प्रकार करतात, पण अशा प्रकारातून त्यांना अजून नुकसान होईल। एवढी त्यांना ज्या वेळेला बुद्धी सुचेल त्यावेळेला कदाचित त्यांचं भलं होईल। पुढची बातमीबाबत भाजपच्या बंडखोर दिव्या ढोले निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत। जनतेची मागणी पूर्ण होईल, बंडखोरी उमेदवार दिव्या लोंढेंनी हा विश्वास व्यक्त केलाय। मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 60 मध्ये भाजपची डोकेदुखी आता वाढू शकते का अशा सुद्धा चर्चांना ऊत आलेला आहे। जनतेच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी प्रचंड धैर्य लागतं असं सुद्धा ढोले म्हणाले।